पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावे खंडणी वसूल करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पुलई इथून अटक करण्यात आली आहे। वर्ध्यातल्या पुलई भागातून ही अटक झाल्याचं समजतंय। मनोज मानवटकर असं या अटकेत घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो वर्ध्यातल्या आंजी तालुक्यातल्या पुलई गावात राहतो। मनोज मानवटकरने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातल्या टायपिस्टला सोबत घेऊन वाळू ठेकेदाराकडे 10 लाखांची खंडणी मागितली होती। फोनवरून वाळू ठेकेदार गजानन खंडार यांना काय धमकी द्यायची हे सुद्धा मानवटकरने कदमांच्या टायपिस्टला सांगितलं होतं। भीतीपोटी वाळू ठेकेदाराने मानवटकरला 50,000 दिले सुद्धा। यानंतर याबाबतची तक्रार आधी अमरावती आणि त्यानंतर मुंबई पोलिसांना मिळताच हे प्रकरण उजेडात आलं। सदर तपासामध्ये पोलीस स्टेशन मलबारी इथले PSI नरेंद्र पाटील साहेब तसेच PSI सावंत साहेब आणि त्यांची टीम 4 दिवसापासून आलेले होते। त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि तसेच पोलीस स्टेशन खरांगणे येथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे पुलेमधून आणि तसेच त्याला आता PSI जे पाटील साहेब आहेत ते माननीय JMC न्यायालय आर्वी येथे हजर करत आहे आणि त्याला ते मुंबई येथे पुढील तपासासाठी घेऊन जाणार आहे।